आषाढी एकादशी येते आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे हा खूप मोठा सण आहे आणि तेवढाच मोठा उपवास सुद्धा. सो ह्या आषाढी एकादशीसाठी आपण काही स्पेशल आणि भन्नाट रेसिपी बघणार आहोत. तर आज आपण बनवतोय एकदम खुसखुशीत उपवासाचे आप्पे, उपवासाचा वरईचा भात, चमचमीत बटाट्याची आणि शेंगदाण्याची आमटी, कुरकुरीत असे केळीचे वेफर्स आणि झणझणीत उपवासाचा ठेचा. तर सुरुवातीला आपण बनवणार आहोत उपवासाचे आप्पे. आता हे आप्प्याचं पीठ आहे ना आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं भिजवत ठेवावं लागतं आणि तोपर्यंत आपण जो दुसरा पदार्थ आहे तो बनवणार आहोत. तर चला स्टार्ट करूयात उपवासाच्या आप्प्यांपासून. आप्पे बनवण्यासाठी मी इथे 1 कप वरई घेतली आहे, त्याचबरोबर पाव कप साबुदाणा घेतलाय. बारीक साबुदाणा घ्यायचा नाही, मोठाच साबुदाणा घ्यायचा आहे. पाव कप दही घेतलंय. 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घ्यायच्यात. साधारणतः 2 टेबलस्पून जाडा भरडा कुटलेला भाजक्या शेंगदाण्याचा कूट, 2 टेबलस्पून ओल्या नारळाचा बारीक किस, चवीपुरतं थोडंसं मीठ आणि एका बटाट्याची मी साल काढून त्याला किसून घेतलंय आणि पाण्यात ठेवलंय. आता आपण घेतलेली 1 कप वरई बाउलमध्ये घेऊन बाउलमध्ये पाणी घ्यायचंय. ही वरई चांगली धुवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यातलं पाणी चांगलं निथळून घ्यायचंय. आता गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे. ह्या पॅन मध्ये पाव कप साबुदाणा घ्यायचा आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवून हा साबुदाणा फक्त 2 ते 3 मिनिटच हलकासा भाजून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं भाजल्यावर हा साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि थंड होऊन द्यायचा. आता या साबुदाण्याला ग्राइंड करायचंय. सो त्याला एका मिक्सर जार मध्ये घेऊन मिक्सरने जमेल तेवढी त्याची बारीक पावडर करायची. ही बघा अशी छान एकदम बारीक पावडर झाली पाहिजे. आता ही साबुदाणा पावडर एका बाउल मध्ये काढून घ्यायची. परत मिक्सर जार घ्यायचा आणि त्यात आपण भिजवलेली वरई टाकायची. सगळीच्या सगळी वरई ऍड करून झाली की वरतून पाव कप दही टाकायचं. आता ह्या दोघांना मिक्सरने फिरवून त्याची एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे. ही बघा ही अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. आपलं इडली आणि डोसा बनवण्याचं बॅटर असतं ना अगदी तशीच. आता हे पीठ साबुदाण्याची पावडर ठेवलेल्या बाउल मध्ये ट्रान्सफर करायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. असा स्टरर वापरा किंवा चमचा वापरला तरी चालेल. खाली साबुदाणा पावडर होती म्हणून हे थोडं घट्ट होतं. कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी वरतून थोडं थोडं पाणी टाकत स्टर करत राहायचं. गुठळ्या असतील तर त्या सगळ्या फोडायच्या आणि चांगलं एकजीव होईपर्यंत स्टर करत राहायचं. तरी सुद्धा घट्ट वाटलं तर वरतून परत थोडंसं पाणी टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं. हे मिश्रण चांगलं फेटून त्याला परत डोसा किंवा इडलीच्या बॅटर सारखं बनवायचं. हे बघा हे असं झालं पाहिजे. अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली पाहिजे. आपलं आप्पे बनवण्यासाठी लागणारं बॅटर आपण रेडी केलंय. आता याला आहे ना मिनिमम 30 मिनिटासाठी भिजण्यासाठी किंवा तिंबण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचंय. तोपर्यंत आपण बघतोय वरईचा भात कसा बनवायचा ते. आता हा जो वरईचा भात आहे ना हे बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. वरईचा भात बनवण्यासाठी अर्धा कप वरई चांगली धुवून आणि पाणी निथळून घेतली आहे. सोबतच 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे डाईस कट करून घेतलेत. 1 चमचा किंवा साधारणतः 3 मिरच्या ठेचून घेतल्यात. 1 टेबलस्पून जिरं घेतलंय आणि 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडा भरडा कूट घेतलाय. आता गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे. ह्या पॅन मध्ये अर्धा कप भिजवलेली वरई घ्यायची आहे. ही वरई लो गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायची आहे. वरई चांगली भाजल्याने त्यातलं पाणी आणि मॉइश्चर निघून जातं आणि ती परत मोकळी मोकळी होते. वरई अशी मोकळी झाली आणि चांगली फुलली की तिला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आता गॅसवर एक कढई घ्यायची आहे. कढई थोडी गरम झाली की कढईत 2 टेबलस्पून शेंगदाणा तेल घ्यायचंय. तेल चांगलं तापवून घ्यायचंय. तेल एकदा तापलं की त्यात 1 टेबलस्पून जिरं टाकायचं. जिरं चांगलं फुलवून द्यायचं. जिरं चांगलं फुललं की तेलामध्ये 1 टेबलस्पून ठेचलेल्या मिरच्या टाकायच्या. आता ह्या सगळ्यांना लो गॅसवर स्टर करत चांगलं परतून घ्यायचंय. मिरच्या चांगल्या परतल्या की त्यात 2 उकडून घेतलेले आणि डाईस कट केलेले बटाटे ऍड करायचे. वरतून चवीपुरतं मीठ ऍड करायचं आणि स्टर करत बटाटे एका मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचे. बटाटे परतून झाले की कढईत आपण भाजून घेतलेली वरई ऍड करायची आणि स्टर करत चांगली मिक्स करून घ्यायची. ही वरई आता आपल्याला 2 मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे. ह्या स्टेजला कढईमध्ये 2 कप गरम पाणी टाकायचे. गरम पाणीच टाकायचं. गार पाणी टाकलं की वरई फुगत नाही हे लक्षात ठेवा. गरम पाणी टाकून या सगळ्यांना फटाफट स्टर करून चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता कढईवर झाकण ठेवायचं. गॅस लो ठेवून साधारणतः 3 ते 4 मिनिटं शिजवायचंय. 3 ते 4 मिनिटांनी झाकण काढून चेक करायचं. आपला वरईचा भात एकदम मऊसूत झालाय आणि टेक्स्चर पण किती छान आलंय. स्टर करत हा भात परत एकदा मिक्स करून घ्यायचा. आता वरतून 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडा भरडा कूट टाकायचा आणि फटाफट स्टर करत मिक्स करून घ्यायचा. शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकल्याने काय होतं भात खाताना शेंगदाणे असे मस्त दाताखाली येतात आणि हा भात खाताना आणखी मजा येते. आता कढईवर परत झाकण ठेवून 2 मिनिटं वाफवून घ्यायचं. 2 मिनिटांनी झाकण काढायचं. आपला मस्त मऊसूत वरईचा भात रेडी झालाय. चला आता त्याला सर्व करूया.
उपवासाला चालणारा वरईचा भात आपण रेडी केलाय. किती सिंपल प्रोसेस होती तुम्ही सगळ्यांनी बघितलं. मीनवाईल अर्धा पाऊण तास आपलं जे आप्याचं बॅटर आहे, पीठ आहे, ते चांगलं तिंबलंय, चांगलं भिजलंय. तर आता आपण आप्पे बनवायला घेऊयात. 15 मिनिटं झालेत आणि हे आप्याचं पीठ आता छान तिंबलंय. ह्या पिठाला सुरुवातीला चांगलं स्टर करून घ्यायचं. हे बघा किती अमेझिंग कन्सिस्टन्सी आली आहे. आता ह्या पिठामध्ये बाकीचे पदार्थ ऍड करायचे. सुरुवातीला भिजवून आणि चांगला धुवून घेतलेला एका बटाट्याचा किस, सोबतच 2 टेबलस्पून ओल्या खोबऱ्याचा किस, चवीपुरतं थोडंसं मीठ, 2 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि पाव टीस्पून किंवा चिमूटभरच खायचा सोडा ऍड करून ह्या सगळ्यांना स्टर करत मिक्स करून घ्यायचं. चांगलं स्टर करायचं म्हणजे सगळे इन्ग्रेडियंट्स युनिफॉर्मली मिक्स होतील. आता गॅस पेटवून त्यावर आप्याचं भांडं ठेवायचं. भांडं चांगलं तापलं की त्याच्या प्रत्येक खाण्यात थोडं थोडं तूप सोडायचं. तुपाऐवजी शेंगदाण्याचं तेल सोडलं तरी चालतं. सगळ्या खाण्यांमध्ये असं मस्त तूप सोडून झालं की आपण बनवलेलं मिश्रण म्हणजेच आप्याचं बॅटर प्रत्येक खाण्यात सोडायचं. चमचा किंवा छोटी पळी असते ना, ती वापरा आणि हे मिश्रण प्रत्येक खाण्यात व्यवस्थित भरून घ्यायचं. सगळे खाणे भरले की आप्याच्या भांड्यावर झाकण ठेवायचं. गॅस लो ठेवून साधारणतः 2च मिनिटं आप्यांना एका साईडने शिजवून घ्यायचं. 2-3 मिनिटांनी झाकण काढायचं आणि सगळे आप्पे असे पलटून घ्यायचे. तुम्ही ना असे 2 काटेरी चमचे वापरले की आप्यांना पलटणं अगदी सोपं जातं. आपले आप्पे एका साईडने मस्त भाजलेत. कलर पण बघा किती छान आलाय. सगळे आप्पे पलटून झाले की परत एकदा प्रत्येक खाण्यात तूप किंवा शेंगदाणा तेल सोडायचं. ह्याने काय होतं, आप्पे ना शिजताना खाली चिटकत नाहीत. प्रत्येक खाण्यात तूप सोडून झालं की परत एकदा झाकण ठेवायचं आणि आप्प्यांची दुसरी साईड सुद्धा 2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची. 2-3 मिनिटांनी झाकण काढायचं आणि चेक करायचं. आपले आप्पे छान शिजलेत, दोन्ही साईड छान गोल्डन झाल्यात आणि आपले खुसखुशीत आप्पे रेडी झालेत. चला आता त्यांना सर्व कसं करायचं ते बघूयात. आपले खमंग आणि खुसखुशीत आप्पे रेडी झालेत. प्रोसेस रेसिपी तुम्ही बघितली, एकदम सोपी आणि क्विकली बनतात. आता आपल्याला बनवायची आहे चमचमीत बटाट्याची आणि शेंगदाण्याची आमटी. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. ह्या आमटीसाठी मी इथे घेतले 2 उकडलेले आणि डाईस कट केलेले बटाटे, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून लाल तिखट पावडर, अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 2 टीस्पून ओल्या नारळाचा किस. सुरुवातीला मिक्सर जार घ्यायचा आहे. त्यात घ्यायचा आहे अर्धा कप शेंगदाण्याचा जाडसर कूट, अर्धा इंच आलं. तुमच्याकडे उपवासाला जर आलं चालत नसेल ना तर नाही घातलं तरी चालेल. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 टीस्पून ओल्या नारळाचा किस आणि वाटण्यासाठी थोडंसं पाणी ऍड करायचं. आता ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला आपल्याला वाटून घ्यायचंय आणि त्याची एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे. ही बघा, ही अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. आता याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी गॅस पेटवून त्यावर एक कढई घ्यायची आहे. कढई थोडी तापली की त्यात 2 ते 3 चमचे शेंगदाणा तेल घ्यायचंय. तेल तापलं की त्यात 1 टीस्पून जिरं टाकायचं. जिरं चांगलं फुललं की कढईत उकडलेला आणि डाईस कट केलेला बटाटा टाकायचा. वरतून चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. 1 टीस्पून लाल तिखट पावडर टाकून ह्या सगळ्यांना फटाफट स्टर करत चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला उपवासाला लाल तिखट चालत नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा ऍड करू शकता. स्टर करत या सगळ्यांना साधारणतः 2 मिनिटं परतून घ्यायचंय. बटाटा चांगला परतला की गॅस थोडा वेळ मोठा करायचा आणि आपण वाटलेलं जे वाटण होतं ना ते कढईमध्ये ऍड करायचं. सगळ्याच्या सगळं वाटण ऍड करून झालं की चांगलं स्टर करत परत एकदा सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे. बटाटे, त्याला दिलेली फोडणी आणि वाटण हे सगळं युनिफॉर्मली मिक्स झालं पाहिजे. वाटण बनवलेल्या मिक्सर जारमध्ये पाणी घेऊन ते कढईत टाकायचं. म्हणजे जारला जे चिटकलेलं सगळं वाटण असतं ना ते कढईत जातं. तुम्हाला अजूनही आमटी थिक वाटत असेल तर थोडंसं पाणी वरतून ऍड करून आमटीची कन्सिस्टन्सी तुम्ही ऍडजस्ट करू शकता. परत एकदा स्टर करून घ्यायचं. ही आमटी सुरुवातीला थोडी पातळ वाटते पण पुढे शिजल्यावर ती थोडी घट्ट होते. आता येते ना, आपण शेंगदाण्याचा कूट पण घातलाय सो तिला पुढे दाटसरपणा पण येणार आहे. आता ह्या आमटीला थोडी उकळी यायला लागली की आमटीत एक पळी ठेवायची आणि मग कढईवर असं झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटं याला शिजवायचे. 5-7 मिनिटांनी झाकण उघडायचं. हे बघा कसली टेम्पटिंग दिसते आमटी. तुम्हाला उपवासाला जर कोथिंबीर चालत असेल तर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची आणि हलकंसं स्टर करून घ्यायचं. आहा, टेक्स्चर आणि कलर किती अमेझिंग आलाय. आपली चटपटीत झणझणीत उपवासाची आमटी रेडी झालीये. तर चला आता तिला सर्व करूयात. आपली झणझणीत मस्त उपवासाची आमटी रेडी झाली आहे. टेक्स्चर पण तुम्ही बघितलं किती टेम्पटिंग आलंय. बरं, हा झणझणीतपणा अजून टेम्पटिंग बनवण्यासाठी आपण बनवतोय स्पेशल उपवासाचा ठेचा आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूया.
उपवासाचा ठेचा बनवण्यासाठी इथे मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 3 मीडियम साईजचे बटाटे, 1 टेबलस्पून जिरं, थोडीशी म्हणजेच पाव चमचा हळद, 2 टेबलस्पून शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ घेतलंय. आता गॅस पेटवून त्यावर एक अशी जाळी घ्यायची आहे. ह्या जाळीवर आपण घेतलेले 3 बटाटे ठेवायचे. ह्या बटाट्यांना आता आपल्याला खरपूस भाजून घ्यायचंय. गॅस मीडियम हाय फ्लेमवर ठेवून हे बटाटे बाहेरून पूर्ण काळे होईपर्यंत चांगले भाजायचे. आपले बटाटे एकदम खरपूस भाजलेत आणि बाहेरून पूर्ण काळे पडलेत. हे बघा बटाटे किती मस्त भाजून निघालेत. आता हे तिन्ही बटाटे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. हे बटाटे खूप गरम आहेत, सो यांना आपण थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात. बटाटे थंड होईपर्यंत गॅसवर एक पॅन घ्यायची आहे. पॅन गरम झाली की 8 ते 10 हिरव्या मिरच्या पॅन मध्ये घ्यायच्या. आता ह्या सगळ्या मिरच्या आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या. मिरच्या चांगल्या भाजल्या की त्यांना हे असे ना भाजल्याचे डाग यायला लागतात. या स्टेजला 2 टेबलस्पून शेंगदाणे पॅन मध्ये ऍड करायचे आणि स्टर करत शेंगदाणे सुद्धा पूर्ण भाजून घ्यायचे. स्टर करत शेंगदाणे चांगले भाजून झाले की त्यांना थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं. आता आपण मगाशी भाजलेले बटाटे साल काढून त्यांना खलबत्त्यात घ्यायचे. आता हे तिन्ही बटाटे खलबत्त्यात मॅश करून घ्यायचे. हे बघा आपण तिन्ही बटाटे असे मॅश करून घेतले. त्यानंतर मिक्सर जार मध्ये भाजलेले आणि थंड झालेले शेंगदाणे आणि मिरच्या ऍड करायच्या. वरतून चवीपुरतं मीठ टाकायचं. आता ह्या सगळ्यांना आपल्याला जाडं भरडच ग्राइंड करून घ्यायचंय. हे बघा हे असं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचंय. आता गॅसवर आपल्याला एक कढई घ्यायची आहे. कढईत 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल घ्यायचंय. तेल तापलं की त्यात 2 टेबलस्पून जिरं ऍड करायचं. जिरं चांगलं फुललं की कढईत शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण ट्रान्सफर करायचं. फटाफट स्टर करत सगळे पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे. ह्या स्टेजला पॅन मध्ये पाव टीस्पून हळद ऍड करायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची. त्यानंतर चवीपुरतं थोडंसं मीठ आणि आपण मॅश करून घेतलेले बटाटे ऍड करायचे. स्टर करत हे बटाटे बाकीच्या इन्ग्रेडियंट्स बरोबर चांगले मिक्स करून घ्यायचे. बटाटे, मीठ, वाटण हे सगळे पदार्थ युनिफॉर्मली मिक्स होणं फार गरजेचं आहे, सो त्यांना चांगलं स्टर करायचं. आता पॅनवर झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवून घ्यायचं. 2 मिनिटांनी झाकण काढायचं आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर नाही टाकली तरी चालेल. काय होतं बऱ्याच ठिकाणी ना कोथिंबीर उपवासाला चालते. कोथिंबीरीने एक छान फ्लेवर पण ऍड होतो. कोथिंबीर छान मिक्स झालीये आणि आपला झणझणीत असा उपवासाचा ठेचा आता रेडी झालाय. चला आता त्याला सर्व करूयात. आपला एकदम झणझणीत उपवासाचा ठेचा रेडी झालाय. आणि फक्त उपवासाच्या दिवशी नाही, तुम्ही इतरही वेळेस हा ठेचा करू शकता आणि तो एन्जॉय करू शकता. इतका छान बनतो. आता आहे ना मला इतकी भूक लागली आहे, पण जेवणामध्ये ना काहीतरी कुरकुरीत पाहिजे. सो आपण बनवतोय कच्च्या केळीचे वेफर्स. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. कच्च्या केळीचे वेफर्स बनवण्यासाठी इथे मी 3 कच्ची केळी घेतली. ही केळी एकदम कडक आणि टोटली कच्ची पाहिजे. त्यासोबतच चवीपुरतं थोडंसं मीठ, 2 टेबलस्पून लाल तिखट पावडर, 3 टेबलस्पून साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल आणि एक छोटंसं लिंबू घेतलंय. सोबतच 1 बाउल वरई चांगली ग्राइंड करून तिची एकदम फाईन पावडर करून घेतलीये. ही बघा ही अशी पावडर करायची आहे. आता एक एक कच्चं केळ घेऊन त्याचा दांडा आणि वरचा थोडासा पार्ट कट करून घ्यायचा. केळं जर जास्त मोठी असतील तर मधून कट करून त्यांचे 2 भाग करायचे. चाकूने केळीची साल अशी कट करून काढायची. कच्च्या केळीची साल आहे ना थोडी चिकट असते. पिकलेल्या केळ्यांसारखी ती सोलता येत नाही, म्हणून चाकूनेच त्याची साल अशी कट करायची. सगळ्या केळ्यांची साल अशी कट करून झाली की सगळ्या केळ्यांच्या अशा उभ्या कापा कट करून घ्यायच्या. ह्या कापा खूप पातळ कट करायच्या नाहीत. हे बघा एवढ्या जाडजाड कापा आपल्याला कट करायच्या. सगळ्याच केळ्यांच्या अशा जाडसर कापा कट करून घ्यायच्या. आता ह्या कापांना एका पसरट प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचं आणि त्यांना नीट पसरून ठेवायचं. त्यानंतर ह्या कापांवर अर्ध लिंबू पिळायचं. त्यासोबतच वरतून चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 2 टेबलस्पून किंवा तुम्हाला आवडेल तेवढी लाल तिखट पावडर टाकायची. आता या सगळ्या खापांना एकदम हलक्या हाताने वर खाली करायचं. ह्याने काय होतं तर लिंबू, मीठ आणि तिखट सगळ्या खापांना युनिफॉर्मली चिटकतं आणि खापांवर एक कोट तयार होतो. खापा हलवताना हलक्या हाताने हलवा, नाहीतर त्या तुटतील. आता ह्या खापांना मुरण्यासाठी 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत वरईची बारीक केलेली पावडर घेऊन त्यात चवीपुरतं मीठ ऍड करायचं. सोबतच थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा ऍड करायची आणि हाताने स्टर करत हे सगळे इन्ग्रेडियंट चांगले युनिफॉर्मली मिक्स करून घ्यायचे. 10 मिनिटांनी केळीच्या कापा घेऊन त्यांना वरईच्या पावडर मध्ये डीप करून घ्यायचं आणि सगळ्या साईडने चांगलं कोट करून घ्यायचं. मीठ, लाल तिखट आणि लिंबू टाकल्याने केळीच्या कापांना थोडंसं पाणी सुटतं आणि त्यामुळे वरईचं मिश्रण चांगलं चिटकतं. सगळ्या कापांना असंच कोट करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आपण या सगळ्या कापांना आता चांगलं कोट करून घेतलंय. आता त्यांना आपल्याला शॅलो फ्राय करायचंय. त्यासाठी गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे. पॅन गरम झाली की त्यात 3 टेबलस्पून तूप ऍड करायचंय. तुम्ही इथे शेंगदाणा तेलही वापरू शकता. तूप विरघळलं
उकळलं आणि चांगलं तापलं की त्यात केळ्याची एक एक काप अलगद ठेवायची. पॅनच्या साईजनुसार एका वेळी तुम्ही 7 ते 8 कापा फ्राय करू शकता. आता या कापांना एका साईडने चांगलं फ्राय होऊन द्यायचंय. साधारणतः 2 ते 3 मिनिटं लो गॅसवर एका साईडने फ्राय करून घ्यायचंय. त्यानंतर या कापांना पलटी करायचं. त्यासाठी तुम्ही काटा चमचा किंवा सुरी वापरली तरी चालेल. सगळ्या कापांना पलटी मारून झाली की दुसरी साईड सुद्धा 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायची आहे. आपले उपवासाचे कच्च्या केळीचे कुरकुरीत क्रिस्पी वेफर्स तयार झाले. चला आता त्यांना सर्व करूया. आषाढी एकादशीसाठी काही स्पेशल रेसिपीज, काही स्पेशल पदार्थ आपण आज बनवले. हे भन्नाट पदार्थ फक्त उपवासाच्या दिवशीच किंवा एकादशीच्या दिवशीच बनवले जातात. उपवास म्हटलं ना तर उलटच असतं, म्हणजे खाण्यापिण्याची चंगळच असते. सो ह्या सर्व पदार्थांचा उपवासाच्या दिवशी आनंद घ्या. ही ऑपॉर्च्युनिटी अजिबात सोडू नका. शेवटी काय, कोणतरी महान व्यक्ती बोलूनच गेलाय, एकादशी आणि दुप्पट खाशी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि कुटुंबाबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच भन्नाट रेसिपीबरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.